साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अकोले येथील महात्मा फुले चौकात पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, अनेक पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जयंती सोहळा संपन्न झाला। विशेष म्हणजे वृक्षदान देण्याचा अनोखा उपक्रम देखील मंडळाच्या वतीने करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे यांनी देखील भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम त्यांनी इथे केला, मर्दानी खेळ असेल, त्याचबरोबर आता पारंपरिक वाद्याचा देखील कार्यक्रम घेणार आहे। आणि जसं संगारे साहेबांनी सांगितलं तर त्यांनी संगारे साहेबांच्या मदतीने काल 70 झाडं वन विभागातून मिळाले आणि रवीजींनी मला सांगितलं का आता आम्ही ते जिल्हा परिषद शाळा असेल तिथं आम्ही ते लावणार आहे। सुंदर असा उपक्रम आपल्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला। आज जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ साठेंनी जे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलं त्याच्यावर आपण थोडासा उजाळा घातला पाहिजे। खरं तर साठे साहेबांनी आपल्या मध्यमवर्गीय लोकांसाठी खानगे सर त्यावेळेस त्यांचे जे वर्किंग क्लास म्हणतो आपण, जे नोकरदार होते त्यांचे प्रश्न उपस्थित केले। त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये त्यांचा मोठा योगदान होता, गोवा लिबरलायझेशन चळवळमध्ये त्यांचा मोठा योगदान होता। हे सगळे गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। समाजामध्ये आपण त्यांचा आदर्श घेऊन पुढे गेलो पाहिजे। आपण सर्वजणांनी आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचाही मान सन्मान केला। मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि जो काय तुम्ही उपक्रम केलाय त्यालाही देखील मी शुभेच्छा देतो। असंच काम तुम्ही पुढील काळात करत राहा एवढीच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अध्यक्ष संदीप पगारे तसेच संतोष देठे, ज्ञानेश्वर औचिते, रवी साळवे, किरण गायकवाड, सागर राऊत, अविनाश खरात, ज्ञानेश्वर साळवे, विशाल पगारे आदींनी परिश्रम घेतलं। अण्णाभाऊ साठेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा। अकोले तालुक्यात, अकोले शहरात आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय। अण्णाभाऊ साठे साहित्य मंडळ आणि काशाई तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पारंपरिक नृत्य, पारंपरिक वाद्य, वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण या सर्व गोष्टींना या मंडळाने अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीने हात घातलेला आहे।
छोट्या मुलांची भाषणं असतील, सामाजिक कार्यकर्त्यांची या उपक्रमासाठी भेट, या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्य आहेत. येथील या अण्णाभाऊ साठे मित्रमंडळानं केलेला हा कार्यक्रम सर्वांना लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा झाला. पारंपरिक वाद्य, पारंपरिक नृत्य, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य क्षेत्र, त्यांची शाहिरी, त्यांचे पोवाडे या सर्व गोष्टींनी वातावरण भारावून गेलं आणि अकोलेकरांना अतिशय आगळा वेगळा, अतिशय चांगला आणि मनाला भावेल असा कार्यक्रम बघायला मिळाला. म्हणून या मंडळाचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच कौतुकास्पद उपक्रम समाजाच्या, शहराच्या पुढे जावत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व काशाई मित्र मंडळ कुंभारवाडी, आम्ही या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये एक छोटीशी जयंती साजरी करतोय. तर डीजे वगैरे न लावता एक काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करून अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे, त्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. आणि अण्णाभाऊ साठेंचे जे जयंती निमित्त आम्ही वृक्षारोपण करतोय किंवा अण्णाभाऊ साठेंचं जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर एक मर्दानी खेळ म्हणून आम्ही ठेवला, पारंपरिक वाद्य या ठिकाणी ठेवलं. त्याच्यानंतर जो आकाशामध्ये जे तारे असतात त्या ताऱ्यांपैकी एका तारेला अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलेलं आहे. तो कार्यक्रम आपण संध्याकाळी लाईव्ह स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवणार आहे. हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला आहे आणि या सर्व कार्यक्रमासाठी मला अनेकांचे सहकार्य लाभले, तर मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो काशाई मित्र मंडळाच्या वतीने. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो काय महात्मा फुले चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होती, ही जयंती साजरी होत असताना हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे एकीकडे डीजे लावून नाचणं हा भाग एका बाजूला आणि अतिशय पारंपरिक वाद्यामध्ये इथं मर्दानी खेळांचा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर सगळ्यात स्तुत्य उपक्रम जो आहे या अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचा, की त्यांनी काही वृक्षारोपण करायचं ठरवलंय आणि या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं झाडांची रोपे शाळेला देण्याचं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. खरं म्हणजे आपण पाहतो कोलारघोटी रोड ज्या वेळेस झाला त्यावेळेस हजारो झाडांची कत्तल झाली. आम्ही ती झाडं आज लावू, उद्या लावू असं एकीकडे सांगत असताना कुठेही आज पावसाळा संपत आला तरी झाड लागत नाही. परंतु ह्या मंडळाने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला की ही झाडं जरी कमी झाली असली तरी त्या झाडांची वाढ भरून काढण्याचं काम अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं आणि या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं होते. हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद सगळ्यात मोठा आहे. प्रतिनिधी शशिकांत सरोदे, अकोले.